साईबाबांच्या शिर्डीत सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळतोय। साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली। मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली। साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं गेलंय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये देखील गुढीपाडव्याचा मोठा उत्साह बघायला मिळतोय आणि साईबाबांच्या सुवर्ण कलशावरती गुढी उभारण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो साईबाबांचा हा मंदिराचा सुवर्ण कलश आहे, ज्यावरती गुढीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी विधिवत गुढीचं पूजन करण्यात आलंय आणि ही गुढी जी आहे ती सुवर्ण कलशावरती उभारण्यात आलेली आहे। आजचा गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तो मोठ्या आनंदाने उत्साहाने शिर्डीमध्ये साजरा करण्यात येतोय आणि साई भक्त देखील मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल झालेत। आपल्या नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ शिर्डीमध्ये लागलेली आहे। पारंपरिक पद्धतीने जे पूजन आहे ते करण्यात आलंय आणि दिवसभर देखील विधिवत पूजा आहे ती केली जाणार आहे। साईबाबांच्या मूर्तीला देखील कोट्यावधींच्या आभूषणांसह जे साखरेची गाठीकडा आहे याची माळ घालण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रासह शिर्डीमध्ये देखील गुढीपाडव्याचा मोठा उत्साह बघायला मिळतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।